नमस्कार मित्रांनो, सीमा गायकवाड या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत। माणसांना गोष्टी सांगायला फार आवडतात, त्यामुळे तोंडी सांगणे, लेण्या, शिंपले, चित्रे, पुस्तकं, चित्रपट असे त्या काही जे काही माध्यम असेल त्या माध्यमातून आपले पूर्वज आणि आपण गोष्टी सांगत आलो आहोत। तर या गोष्टी जगभरातल्या संस्कृती घडल्या आहेत। मराठी भाषेतील गोष्टींना समृद्धी खजिना आहे। हाच खजिना सर्वांसाठी सहजतेने उपलब्ध व्हावा म्हणून मी आज तुम्हाला वसुवारस याची कथा सांगणार आहे। ऐतिहासिक, परिकथा, बोधकथा, लघुचित्र इत्यादी विविध प्रकारच्या गोष्टी आज मी तुमच्यापुढे उपलब्ध करणार आहे। यात सातत्याने नवीन गोष्टी, नवीन कथा प्रकार यांची भर पडत जाणार आहे। आम्हाला खात्री आहे आमचा हा प्रयत्न तुम्हाला नक्की आवडेल आणि तुमचा पाठिंबा आम्हाला मिळेल। तुम्ही स्वतः गोष्टींचा आनंद घ्या आणि आपल्या घरातल्या मुलांना आणि सर्व मराठी बांधवांपर्यंत ही वसुवारसाची कथा सांगा। तर काय आहे चला पाहूया। एका आटपाट नगरात एक कुणब्याची वृद्ध स्त्री राहत होती। तिला एक सून होती, गाई गुरं होती, ढोरं म्हशी होत्या, गव्हाई मुगाई वासरं होती। अश्विन महिना आला, द्वादशीच्या दिवशी ती वृद्ध स्त्री सकाळी उठली, शेतावर जायला निघाली तेव्हा सुनेला हाक मारली व म्हणाली, मी शेतावर जाते, दुपारी येईन, तू माडीवर जा, गव्हाचे मुगाचे दाणे काढ, गव्हाई मुगाई शिजवून ठेव असं सांगून शेतावर गेली। सून माडीवर गेली, गहू मूग काढून ठेवले। गोठ्यात गव्हाई मुगाई वासरं उड्या मारत होती, त्यांना ठार मारलं, चिरलं व शिजवून ठेवून सासूची वाट पाहत बसली। दुपारी सासू आली, सुनेनं पान वाढलं, तांबडं मांस दृष्टीस पडताच सासूने हे काय केलंस असं विचारलं। सुनेनं सर्व हकीकत सांगितली। सासू घाबरून गेली, ही चूक घडली पण जाणून बुजून नव्हे। तर सासूनं जाणलं, ती तशीच उठली, देवाजवळ आली, देवाची मनोभावी प्रार्थना केली, देवा हा सुनेच्या हातून चुकून अपराध घडला, तिला याची क्षमा कर, गायीची वासरं जिवंत कर, नाहीतर मी संध्याकाळी आपला प्राण देईन। श्रद्धायुक्त अंतकरणाने तिने देवाची करुणा भागली। ती निश्चयपूर्वक तिथेच बसून राहिली। तिचा तो दृढ निश्चय देवानं पाहिला, शुद्ध हृदय जाणलं। पुढे संध्याकाळी गायी आल्या तर गोठ्यात वासरं नाहीत, हे पाहून त्या हंबरडा फोडू लागल्या। देवाला चिंता पडली। देवाने गायीचे वात्सल्य भाव जाणला आणि गायीची वासरं जिवंत केली। ती उड्या मारीत मारीत प्यायला गेली। गायीचे हंबरडे बंद झाले। सासूला आनंद झाला, सुनेला आश्चर्य वाटलं। नंतरनं त्यांनी गायी वासरांची पूजा केली, स्वयंपाक करून नैवेद्य दाखवला, देवाचे आभार मानले। नंतरनं आनंदाने जेवली आणि सुखी समाधानी झाली। तसे तुम्ही आम्ही हो। ही साठा उत्तराची कहाणी, पांचा उत्तरी देवा, ब्राह्मणांची द्वारी, पिंपळांच्या पारी, गायींच्या गोठी, सुफल संपूर्ण। माझी ही कथा तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।